तर आपण सध्याची ही दृश्य बघू शकतोय। संजय राऊत, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना अपमान करणाऱ्या संजय राऊत यांचा निषेध असा उल्लेख करत या ठिकाणी महिला सुद्धा जमलेल्या आहेत। पुण्यामध्ये ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय आंदोलनाची। तर आपण बघू शकतो महाराष्ट्रातील महिला भगिनींचा अपमान करणाऱ्या संजय राऊत यांचा जाहीर निषेध असे फ्लेक्स सुद्धा या ठिकाणी जात आहेत। बॅनर घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। पुण्यामधली ही थेट आंदोलनाची दृश्य आपण बघतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण सध्या बघू शकतो पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे, काय नेमकी घोषणाबाजी त्या ठिकाणी केली जाते? ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात, संजय राऊत यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं अलका चौकात हे आंदोलन सुरू आहे। संजय राऊतांच्या विरोधात हे घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण पाहतोय। बॅनर आहे ज्यावरती संजय राऊतांच्या फोटोला फुली मारल्याचा आपण पाहतोय आणि निषेध व्यक्त केला जातो आहे। आमच्या काळात शहराध्यक्षपद मिळवण्यासाठी 25 लाख रुपये हे राऊतांच्या निकटवर्तीयांकडून मागितले गेले होते। उपसभापती नीलमताई गोरे यांच्यावर जे खालच्या भाषेवर जे वक्तव्य केलेले आहे ते फक्त नीलमताई गोरेंवर नसून तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान या ठिकाणी संजय राऊतांनी केलेला आहे। रोज सकाळी उठून काहीतरी बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडवायचं, अशाच पद्धतीने 1-2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा पुणे शहर शिवसेनाच्या वतीने या ठिकाणी सर्वात प्रथम जाहीर निषेध केलेला आहे। मला आम्ही काही दिवस मी पूर्वीच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे। मला सुद्धा अंडी पिल्ले या ठिकाणी माहिती आहे। माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला, काही शिवसेनेच्या नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यासारखं पद असन हे मिळवण्यासाठी सुद्धा काही ना काही तरी द्यावं लागायचं। त्यामुळे हे अंडे पिल्ले सगळी आम्हाला माहिती आहे। काही गोष्टी आम्हाला बोलून दाखवू नका, परंतु जे काही बोललेलं आहे संजय राऊतांचं त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला आहे। भविष्यात अशा गोष्टी जर संजय राऊतांनी आमच्या बहिणींवर केलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। या ठिकाणी पुणे शहरात संजय राऊत जर फिरले त्याला आम्ही कदापिच शिवसेना पक्ष या ठिकाणी तोंडाला काळं फासून त्याला फिरून देणार नाही आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे। बघा, माझ्यासारख्या शिवसैनिकाला पुणे शहराचा शहर अध्यक्ष करायच्या वेळेस बाळा कदम सारख्या त्यावेळेच्या संपर्क प्रमुखाने हे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यावेळेस संजय राऊतांक होती। माझ्यासारख्या शिवसैनिकाला गेले 20 वर्ष खडपसर सारख्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला कायम त्या ठिकाणी राखला होता आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाला स्थायी समिती सदस्य पदासन शहर अध्यक्ष पदासाठी 25 लाखासारखी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि 5 लाखाची एंट्री बी त्या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहे। म्हणून मला अंडपिल्ल काढायला लावू नका। जे काय बेताल वक्तव्य संजय राऊतांनी नीलमताई गोरेवर केलेलं आहे ते नीलमताई गोरेचा अपमान नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा अपमान आहे। त्यामुळे त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी त्यावेळेसचे संपर्क